नमस्कार मित्रांनो, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे टार्गेट द एम या यूट्यूब चॅनलवर. तर आतापर्यंत आपण सॉन्गचं थेअरी जेवढा पार्ट आहे तेवढा कव्हर केलेला आहे आणि आज आपण काही MCQs बघणार आहे. तर चला मग सुरू करूया. हे जे MCQs आहे हे मी गुप्ता अँड गुप्ता ह्या बुकमधून घेतलेलं आहे. सगळे नाही घेतले, थोडे जेवढे इम्पॉर्टंट वाटले मला जेईसाठी येऊ शकते तेवढे प्रॉब्लेम्स मात्र घेतलेले आहेत मी. तर चला मग आपण चालू करूया. पहिला आहे मॉड्युलस ऑफ रिजिडिटी इज डिफाइंड एज द रेशिओ ऑफ. हे आपण कॉन्स्टंट्समध्ये बघितलं होतं की आपलं 3-4 टाईपचे कॉन्स्टंट होते. एक होता इलास्टिक मॉड्युलस, एक होता रिजिडिटी मॉड्युलस, एक होता बल्क मॉड्युलस. त्यामध्ये आपल्याला माहित आहे की इलास्टिसिटी मॉड्युलस म्हणजे काय, स्ट्रेस अपॉन स्ट्रेन होता. तर तसंच मॉड्युलस ऑफ रिजिडिटी ह्याला आपण जीने डिनोट केलता. ह्याचा होता आपलं शिअर स्ट्रेस टू शिअर स्ट्रेन. इथं तुम्ही आन्सर पण बघू शकता. ह्याचा आन्सर आहे शिअर स्ट्रेस टू शिअर स्ट्रेन. पुढचा आहे इफ यंग्स मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी ऑफ ए मटेरियल इज ट्वाइस इट्स मॉड्युलस ऑफ रिजिडिटी देन द पॉइसन रेशिओ ऑफ मटेरियल इज. इथं काय म्हणलं आपल्याला, ई जी आहे हे 2 टाइम्स जी दिलेला आहे. तर म्यू काय आहे असं क्वेश्चन विचारलेलं आहे. तर आपण फॉर्म्युले बघितले होते की रिलेशनशिप बघितलं होतं. ह्या टाईपमध्ये जे फॉर्म्युले होते ह्याच्यामध्ये आपण रिलेशनशिप्समध्ये बघितला होता की रिलेशनशिप्स 3 बघितले होते आपण. त्यामध्ये एक रिलेशन वापरून आपण जर E इज इक्वल टू 2G पुट केला तर आपल्याला मिळून जातो की म्यूचा आन्सर जे अप्रॉक्सिमेटली 0 येतो. पुढचा आहे लिमिट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी डिपेंड्स ऑन. लिमिट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी कशावर डिपेंड करतो, एरिया ऑफ क्रॉस सेक्शनवर किंवा टाईप ऑफ लोडिंग किंवा टाईप ऑफ मटेरियल. तर आन्सर आहे टाईप ऑफ मटेरियल. आयसोट्रोपिक होमोजिनियस अँड इलास्टिक मटेरियल ओबेइंग हुक्स लॉ, नंबर ऑफ इंडिपेंडेंट इलास्टिक कॉन्स्टंट. तर आपण 3 ह्याला बघितलं होतं. एक होतं आयसोट्रोपिक, एक होतं ऑर्थोट्रॉपिक, एक होता अनआयसोट्रॉपिक. ह्याच्यासाठी आपण इलास्टिक कॉन्स्टंट बघितलं होतं 2, 9 आणि 21. तर इथं आपल्याला आयसोट्रॉपिक आणि होमोजिनियस विचारलेले आहे, त्याच्यामुळे आपला आन्सर जे आहे ही 2 आहे. पुढचा आहे इन ए थिन सिलेंड्रिकल शेल द रेशिओ ऑफ लॉन्जिट्युडनल स्ट्रेस टू हुक स्ट्रेस. इथं आपण लास्टमध्ये एक पार्ट बघितलं होतं थिन सिलेंडरचं, त्याच्यामधला पार्ट आहे की लॉन्जिट्युडनल स्ट्रेस टू हुक स्ट्रेसचा रेशो विचारलेला आहे. तर आपल्याला माहित आहे की लॉन्जिट्युडनल जे आहे त्याचा फॉर्म्युला काय होता, PD अपॉन 4T होता आणि हुक स्ट्रेसचा काय होता, PD अपॉन 2T होता. तर हे सगळं आपण कॅन्सल केलं, PD कॅन्सल झाला आणि ह्या 2ला आपण जर वर पाठवलं असंच येतो हे. मग हे आन्सर 1 आणि ही 2 कट होतो. मग आपला आन्सर जे आहे ही 2 येऊन जातो. कॅन्सलेशन होऊन आपला आन्सर 2 येतो. पुढचा इफ ए डायमेन्शन ऑफ प्रिझमॅटिक बार्स आर डबल देन द मॅक्सिमम स्ट्रेस प्रोड्यूस्ड इन इट्स अंडर इट्स ओन वेट विल बी. आपण बघितलं होतं की फॉर्म्युला बघितलं होतं, ओन वेटच्या अंडर आपलं डिफ्लेक्शन जी काही डिफ्लेक्शन किंवा येणार आहे त्याचा फॉर्म्युला आपण बघितला होता. तर आपण एलॉंगेशन ड्यू टू सेल्फ वेटचा फॉर्म्युला बघितला होता, डेल एल इज इक्वल टू रो जी एल स्क्वेअर अपॉन 2E. तर इथं क्वेश्चनमध्ये आपल्याला म्हणलं आहे की ऑल द डायमेन्शन ऑफ प्रिझमॅटिक बार्स आर डबल्ड. म्हणजे इथं फक्त आपल्याला डायमेन्शनचं दिसतं ती आहे एल. तर आपण एलला 2L पुट केला तर मॅक्सिमम स्ट्रेस प्रोड्युस्ड काय होतो असं ह्या क्वेश्चनमध्ये विचारलेलं आहे आपल्याला. तर आपण एल स्क्वेअरच्या जागी आपण जर 2L पुट केला तर आन्सर आपल्याला डायरेक्टली येऊन जातो. आपण समजा इथं रो जी 2L आपण जर इथं पुट केला तर एलला स्क्वेअर आहे तर ते होतो 4L स्क्वेअर अपॉन 2E. तर ही 1 जा आणि ही 2 जा, तर इन्क्रीज टू 2 टाइम्स आपला आन्सर येऊन जातो. पुढचा आहे रिलेशन बिटवीन यंग्स मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी, बल्क मॉड्युलस अँड केन पॉइसन रेशो. आपण 3 फॉर्म्युला बघितले होते, त्यापैकी एक इथं आहे. तर त्याचा बरोबर आन्सर आहे E इज इक्वल टू 3K 1 - 2 म्यू. लिमिटिंग व्हॅल्यूज ऑफ पॉइसन रेशिओ आर
आपण जर ही सर्च केलं तर आपल्याला 0 to 0.5 दाखवतो, पण असे काही मटेरियल्स आहेत ज्याचं पॉइसन रेशो -1 पण असू शकतो. म्हणून याचा आन्सर आहे ए -1 अँड 0.5. द एलॉंगेशन ऑफ ए कोनिकल बार अंडर इट्स ओन वेट इज इक्वल टू. तर आपल्याला ह्याचा फॉर्म्युला माहीत आहे. ह्याचा एलॉंगेशनचा फॉर्म्युला आहे डेल्टा एल इज इक्वल टू रो जी एल स्क्वेअर अपॉन 6c. तर इथं काय म्हणलं आहे, द एलॉंगेशन ऑफ ए कोनिकल बार अंडर इट्स ओन वेट इज इक्वल टू. तर ह्याच्या फॉर्म्युला तर आपल्याला माहिती आहे की हे आहे, पण ह्याच्यामध्ये त्यांनी प्रिझमॅटिक बारच्या सोबत कम्पेअर केलेलं आहे. तर आपल्याला प्रिझमॅटिक बारचा बी फॉर्म्युला माहीत आहे, डेल्टा एल इज इक्वल टू रो जी एल स्क्वेअर अपॉन 2e आहे. तर ह्याच्यामध्ये कितीचा फरक आहे, तर आपण ह्यांना दोघाला इक्वेट केलं, रो जी एल स्क्वेअर अपॉन 2e आणि रो जी एल स्क्वेअर अपॉन 6e. तर आपल्याला आन्सर भेटतो 1/3. तर याचा बरोबर आन्सर आहे 1/3 दॅट ऑफ प्रिझमॅटिक बार ऑफ सेम लेंथ. म्हणजे याचा अर्थ असं झाला की जेवढा प्रिझमॅटिक बारचं लेंथ आहे त्यापेक्षा 1/3चं एलॉंगेशन कोनिकल बार वापरलं तर आपलं तेवढं होऊ शकतो. ह्याचा तसा अर्थ झाला आहे. पुढचा क्वेश्चन आहे, इफ अ मटेरियल हॅज आयडेंटिकल प्रॉपर्टीज, if a material has identical properties in all direction it is said to be. आपण बघितलेलं आहे की इफ ए मटेरियल हॅज आयडेंटिकल प्रॉपर्टीज इन सेम डायरेक्शन असलं तर ती आयसोट्रॉपिक आहे. ॲट ए पॉईंट इन सेम इन ऑल डायरेक्शन जर असलं तर ती होमोजिनियस झाला असता. एका पर्टिक्युलर पॉईंटला सगळ्या डायरेक्शन्समध्ये ह्याला आपण आयसोट्रॉपिक म्हणतो. आणि होमोजिनियस प्रत्येक पॉईंटला सगळ्या डायरेक्शनमध्ये सगळ्या इलास्टिक कॉन्स्टंट सेम जर असलं तर त्याला आपण आयसोट्रॉपिक अँड होमोजिनियस म्हणतो. हे आपलं फर्स्ट लेक्चरमध्ये किंवा सेकंड लेक्चरमध्ये झालेलं आहे. पुढचं आहे, टू बार्स ऑफ डिफरंट मटेरियल आर ऑफ द सेम साइज अँड आर सब्जेक्टेड टू सेम टेन्साइल फोर्स. इफ ए बार हॅव युनिट एलॉंगेशन इन द रेशिओ ऑफ 4:7 then the ratio of modulus of elasticity of the two materials is. ह्याच्यामध्ये एक प्रिझमॅटिक बार घेतलेला आहे किंवा एक साधा बार घेतलेला आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला माहित आहे की एलॉंगेशनचं रेशो त्यांनी 4:7 दिलेला आहे. डेल्टा एल 1 धरू आपण, डेल्टा एल 2 धरू. तर ह्याचा रेशो आपल्याला दिला आहे 4:7. आणि आपल्याला जर डेल्टा L1 काढायचा असला तर ह्याचा फॉर्म्युला काय, PL अपॉन AE. जर आणि डेल्टा L2 चा आहे PL अपॉन AE. आणि आपल्याला सांगितलेलं आहे की सेम साईज आहे. सेम साईज आहे म्हणून आपला L आणि L सेम आहे. ही L आणि एरिया जी आहे ही सेम येतो म्हणून ही दोन्ही कट होऊन जातो. आणि आर सब्जेक्टेड टू सेम टेन्साइल स्ट्रेंथ, मग टेन्साइल स्ट्रेंथ बी सेम आहे, ही कट होऊन जातो. मग आपल्याकडे काय राहिला, डेल्टा एल मध्ये 1/E आणि 1/A राहिलेला आहे आपल्याकडे शिल्लक फक्त. मग ही यायला आपण वर पाठवलं तर हे होतं E/E. then the ratio of modulus of elasticity of two material is. मग त्याने आपल्याला रेशो ऑफ मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी विचारलेला आहे, जे की ही बी इलास्टिक मॉड्युलस ऑफ 1 आहे, ही बी इलास्टिक मॉड्युलस ऑफ 2 मटेरियल आहे. तर आन्सर 4:7च येऊन जातो, कारण बाकी सगळं सेम असल्यामुळे कॅन्सल होऊन जातो. पुढचा क्वेश्चन आहे, इफ a prismatic bar of volume V is subjected to tensile force in longitudinal direction, the Poisson ratio of material is mu and the longitudinal strain is E, then the final volume of bar becomes. हे आपण पहिल्या लेक्चरला किंवा दुसऱ्या लेक्चरला बघितलेलं आहे स्ट्रेन्स मध्ये. याचा आन्सर आपण आलेलं दिसतं 1 + E इंटू 1 - mu E स्क्वेअर इंटू V. हे आपण हायड्रोस्टॅटिक लोडिंग कंडिशनमध्ये यूज केलेलं असतं आणि स्ट्रेनला हे आपल्याला लक्षात ठेवावं लागतं. हे काय तेवढं इम्पॉर्टंट नाही, कारण हे गुप्ता पुस्तक जे गेट इन ESC लेवलसाठी बी यूज केला जातो, म्हणून आपल्याला स्ट्रेनबद्दल तेवढं काय मेन इम्पॉर्टंट नाही. तरीसुद्धा आपण हे MCQ बघितलेलं आहे. इफ ए कॉम्पोजिट बार ऑफ ए स्टील अँड कॉपर इज हिटेड देन द कॉपर विल बी अंडर. हे आपण थर्मल स्ट्रेसेसच्या टायमाला बघितलं होतं. एक शेवटचा पॉईंट होता, त्याच्यामध्ये आपल्याला सांगितलं होतं की थर्मल कोएफिशियंट ऑफ कॉपर जी आहे ही ग्रेटर आहे
थर्मल कोएफिशियंट ऑफ स्टीलपेक्षा. तर जर आपण हीट केला बारला तर जी काय कॉपर मटेरियल आहे, समजा ही कॉपर मटेरियल आहे आणि ही स्टील मटेरियल आहे, तर आपण हीट केल्यावर जी कॉपर आहे ही खूप फास्ट वाढणार आहे आणि स्टील जी आहे ही खूप हळू स्पीडनं वाढणार आहे. मग जी काही स्टील आहे ही कॉपरमध्ये त्याला मागं ओढण्याचं ट्राय करतो, मग त्याच्यामुळे कॉपरमध्ये जी आहे कॉम्प्रेशन प्रोड्यूस होतं. इथं जर आपल्याला त्यांनी स्टीलमध्ये विचारलेलं असतं तर जी कॉपर आहे ती स्टीलला पुल करण्याचा ट्राय करतो, त्याच्यामुळे स्टीलमध्ये जी काय ती टेन्शन फोर्स येतो. पुढचा आहे पोर्शन ऑफ बीम बिटवीन टू सेक्शन इज सेड टू बी इन प्युअर बेंडिंग व्हेन देर इज ए. प्युअर बेंडिंग कधी असतं ही सुद्धा आपण बेंडिंग मुवमेंट किंवा बेंडिंग स्ट्रेसेस चॅप्टर चालू करतानाच बघितलेला होता. पहिला आहे कॉन्स्टंट बेंडिंग मुवमेंट अँड झिरो शिअर फोर्स, कॉन्स्टंट शिअर फोर्स अँड झिरो बेंडिंग मुवमेंट. तिसरा आहे कॉन्स्टंट बेंडिंग मुवमेंट अँड कॉन्स्टंट शिअर फोर्स अँड नन ऑफ द अबव. तर ह्याच्यातला आन्सर आहे कॉन्स्टंट बेंडिंग मुवमेंट अँड झिरो शिअर फोर्स. आपण ह्याच्यामध्ये एक बीमचा डायग्राम सुद्धा बघितला होता. असं काहीतरी सिम्पली सपोर्टेड बीम होता आणि त्याच्यामध्ये 2 पॉईंट लोड वरून ऍक्ट करत होते. तर ह्याचा SFD आपला ह्या टाईपमध्ये आलता. एक मिनिट. आणि ह्याचं जी BMD आहे ती असं फॉर्म झालं. मग इथं जी काय सेक्शन BC आहे ह्याला आपण प्युअर बेंडिंगमध्ये आहे असं सांगितलं होतं. तर इथंच तीच विचारलेलं आहे. द रेशिओ ऑफ विड्थ टू डेप्थ ऑफ ए स्ट्रॉंगेस्ट बीम दॅट कॅन बी कट आउट ऑफ ए सिलेंड्रिकल लॉग ऑफ वूड. तर ह्याचं डायरेक्ट आपल्याला आन्सर लक्षात ठेवायचं B1/√2. विड्थ टू डेप्थ रेशिओ आहे स्ट्रॉंगेस्ट बीम दॅट कॅन बी कट आउट ऑफ ए सिलेंड्रिकल लॉग ऑफ वूड. असं एक सिलेंड्रिकल लॉग आहे, तर ह्याच्यामधून आपल्याला एक वूड एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे. तर जी विड्थ आणि डेप्थ रेशिओ मॅक्सिमम काय असेल ती कट करू शकतो आपण, ती आहे 1/√2. पुढचा आहे वन ऑफ द सेव्हरल प्रिझमॅटिक बार्स ऑफ ए इक्वल लेंथ द स्ट्रॉंगेस्ट इन फ्लेक्झर इज वन ऑफ हॅव्हिंग मॅक्सिमम. आपण एक पॉईंट बघितला होता की सेक्शन मॉड्युलस, जेवढं बीमचा सेक्शन मॉड्युलस जास्त तेवढा आपलं बीम जे आहे स्ट्रॉंगेस्ट असणार आहे. तर ह्याचा आन्सर ऑब्विसली काय येणार आहे B. पुढचा आहे स्लोप ॲट द एंड ऑफ सिम्पली सपोर्टेड बीम ऑफ स्पॅन L with uniformly distributed load unit over the entire span is given by. इथं आपल्याला एक बीम दिलेला आहे सिम्पली सपोर्टेड बीम आणि ह्याच्यावर युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड UDL आहे ऑल ओव्हर दी लेंथ. ह्याचं लेंथ दिला आहे L आणि लोड दिला आहे W पर युनिट लेंथ. तर ह्याचा आपल्याला स्लोप विचारलेला आहे. तर ह्याचा स्लोप काय येईल हे तुम्ही सांगा कमेंट बॉक्समध्ये मला कळून. आणि तुम्हाला सांगितलेलं होतं की ह्याचं जी टेबल आहे ही खूप इम्पॉर्टंट असणार आहे कुठल्या सगळ्या एक्झामला. तर ह्याचा आन्सर येणार आहे WL3/24EI. ही जी आहे हे टेबल आपल्याला लक्षात असलं पाहिजे. ह्याच्यावर तुम्ही कुठल्या पण एक्झाममध्ये जावा ह्याच्यावर एक क्वेश्चन असणार म्हणजे असणारच आहे. If a deflection at a free end of a uniformly loaded cantilever beam is 15 mm and the slope of the deflection curve at the free end is 0.02 radian, then the length of the beam. ही सुद्धा त्या टेबलवरच डिपेंडेंट एक क्वेश्चन आहे. ही तुम्हाला मला कमेंट बॉक्समध्ये याचा आन्सर सांगा. ही मी तुम्हाला प्रॉब्लेम होमवर्क म्हणून दिलेला आहे. पुढचा आहे बकलिंग लोड फॉर ए गिवन कॉलम. ही प्रॉब्लेम तुम्हाला एकदा एक्सप्लेन करतो म्हणजे तुम्हाला कळेल की काय दिलेलं आहे. ह्याच्यामध्ये दिलेलं आहे इफ एक युनिफॉर्मली लोडेड कॅन्टिलिव्हर बीम दिलेला आहे आणि ह्याचं खालचं जे डिफ्लेक्शन आहे हे डिफ्लेक्शन आपल्याला दिलेलं आहे 15 mm. आणि ह्याच्यात थीटा अँगल जी फॉर्म झालेला आहे ती 0.02 रेडियन मधून दिलेला आहे. तर आपल्याला ह्याचं जी काही लेंथ आहे लेंथ ऑफ बीम ही सांगायचं आहे. तर आपल्याला ह्याचं डिफ्लेक्शनचं फॉर्म्युला त्या टेबलमधून मिळून जातो आणि स्लोपचा फॉर्म्युला सुद्धा त्या टेबलमधून मिळून जातो आणि त्या दोन्ही इक्वेशनला आपण इक्वेट केल्यानंतर आपल्याला आन्सर जे काय ते भेटून जाईल. ह्याचा आन्सर मला तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे. पुढचा आहे बकलिंग लोड फॉर ए गिव्हन कॉलम डिपेंड्स अपॉन. बकलिंग लोड कशावर डिपेंड करतो कॉलमच्या. तर
पहिला आहे लेंथ ऑफ कॉलम ओनली, दुसरा आहे लीस्ट लॅटरल डायमेन्शन, तिसरा आहे बोथ लेंथ अँड लीस्ट लॅटरल डायमेन्शन, डी नन ऑफ द अबव. तर याचा आन्सर आहे बोथ लेंथ अँड लीस्ट लॅटरल डायमेन्शन. बकलिंग लोड जी आहे ते आपण क्रिपलिंग लोड सुद्धा म्हणतो त्याला. आपण जी लास्टला काढला होता पाय स्क्वेअर काहीतरी फॉर्म्युला होता आपला, पाय स्क्वेअर अपॉन EI, पाय स्क्वेअर EI अपॉन LEचा स्क्वेअर, हे फॉर्म्युला होता. हे कशावर डिपेंड करतं तर आपल्याला एक तर L आहे आणि दुसरा आहे लिस्ट लॅटरल डायमेन्शन. लिस्ट लॅटरल डायमेन्शन म्हणजे I वर डिपेंडेंट आहे. When both ends of column are fixed, the crippling load is P. If one end of the column is made free, the value of crippling load will be changed by. तर इथं आपल्याला ती जी मी तुम्हाला क्रिपलिंग लोडचा फॉर्म्युला सांगितला होता, पाय स्क्वेअर EI अपॉन LEचा स्क्वेअर. तर इथं त्यांनी दिलाय जेव्हा बोथ एंड्स ऑफ ए कॉलम जेव्हा फिक्स होता तेव्हा फॉर्म्युला काय होता, P इज इक्वल टू 4 पाय स्क्वेअर EI अपॉन Lचा स्क्वेअर होता. आणि जेव्हा वन एंड इज मेड फ्री, एक एंड फिक्स आणि एक एंड फ्री होता, तेव्हा त्याचा फॉर्म्युला काय होता, P इज इक्वल टू पाय स्क्वेअर EI अपॉन 4L स्क्वेअर होता. तर आपण हे सगळं कॅन्सल केलं. ह्या दोन्हीला आता आपल्याला इक्वेट करून क्रिपलिंग लोड कितीनं चेंज झाले हे आपल्याला सांगायचं आहे. तर पाय स्क्वेअर EI तर कॅन्सल होऊन जातो. आणि इथं जी आहे ही 4L स्क्वेअर झालं, मग ही दोन्ही मल्टिप्लाय होऊन जातो आणि याचं जे आन्सर आहे ही P/16 येतो. ही दोन्हीला तुम्ही इक्वेट करून बघा, तुम्हाला P/16 आन्सर भेटून जातो. क्रिपलिंग लोडला जेव्हा वन एंड फिक्स आणि वन एंड फ्री भेटेल तुम्हाला, तेव्हा तुमचं जे आन्सर आहे ती P/16 येऊन जाईल. पुढचा आहे युलर्स फॉर्म्युला फॉर माइल्ड स्टील लॉंग कॉलम हिंज्ड ॲट बोथ एंड्स इज नॉट व्हॅलिड फॉर स्लेंडरनेस रेशियो. तर आपण लास्टला जाताना एक स्लेंडरनेस रेशियोचा चेक बघितला होता की स्लेंडरनेस रेशियो शुड बी ग्रेटर देन √, पाय स्क्वेअर E अपॉन सिग्मा W. ह्या फॉर्म्युल्याने जेव्हा आपण ठेवलं तेव्हा आपल्याला लॉंग कॉलम जेव्हा बोथ एंड हिंज असेल तर त्याचा आन्सर लेस देन 80 यायला पाहिजे. युलर्स फॉर्म्युला जर स्लेंडरनेस रेशियो लेस देन 80 असलं तरच आपल्याला यूज करता येतो. पुढचा आहे ए लॉंग कॉलम हॅज मॅक्सिमम क्रिपलिंग लोड वेन इट्स. मॅक्सिमम क्रिपलिंग लोड केव्हाही आपल्याला विचारलेला आहे. तर आपल्याला माहित आहे बोथ हँड्स जेव्हा हिंज्ड असेल तेव्हा पाय स्क्वेअर EI आपण LE स्क्वेअर आहे. जेव्हा वन एंड फिक्स्ड आणि वन एंड हिंज्ड असेल तेव्हा 2 पाय स्क्वेअर EI आपण L स्क्वेअर आहे. आणि जेव्हा बोथ एंड फिक्स्ड आहे तेव्हा 4 पाय स्क्वेअर EI आपण L स्क्वेअर आहे. आणि जेव्हा वन एंड फिक्स्ड आणि अदर एंड फ्री आहे तेव्हा पाय स्क्वेअर EI आपण 4L स्क्वेअर आहे. तर ह्याच्यामध्ये जी येतो सगळ्यात मॅक्सिमम जे जेव्हा बोथ एंड फिक्स्ड आहे तेव्हा येतो ती आहे पाय स्क्वेअर EI अपॉन L स्क्वेअर. ही आपला मॅक्सिमम क्रिपलिंग लोड आहे, ती जेव्हा अटेंड होतो जेव्हा बोथ एंड्स आर फिक्स्ड आहे. पुढचा आहे इथे सर्क्युलर शाफ्ट इज सब्जेक्टेड टू टॉर्क T अँड बेंडिंग मोमेंट M. द रेशिओ ऑफ मॅक्सिमम बेंडिंग स्ट्रेस अँड मॅक्सिमम शिअर स्ट्रेस इज. तर हे आपण बघितलं होतं, मॅक्सिमम शिअर स्ट्रेस आणि मॅक्सिमम बेंडिंग स्ट्रेस काय येणार आहे ती आहे ऑप्शन E 2N/T. If a shaft of diameter D is subjected to torque and bending moment, then the maximum shear stress is. बेसिकली इथं कंबाईंड स्ट्रेस विचारलेला आहे की बेंडिंग मुवमेंट आणि टॉर्क दोन्ही जेव्हा आपला होईल तेव्हा मॅक्सिमम शिअर स्ट्रेस काय आहे. तर याचा फॉर्म्युला आपण बघितलेला होता 16 √π m² + T² आणि हीच आपण प्रिन्सिपल स्ट्रेस बी बघितला होता 16πd³ होल ब्रॅकेट m + ±m² + T² होता. ती हे होता बेसिकली ± हे येतो प्रिन्सिपल स्ट्रेस. पुढचा आहे द रेडियस ऑफ गायरेशन ऑफ ए सर्कल ऑफ रेडियस R इज इक्वल टू. तर रेडियस ऑफ गायरेशन विचारलेला आहे सर्कलचा, ही तुम्हाला माहितीच असेल. ह्याचा आन्सर बी तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. पुढचा आहे द शिअर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन ओव्हर ए रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शन ऑफ बीम फॉलोज. तर शिअर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शनचा
कसा येणार आहे, आपण 2-3 ह्याचा बघितला होता. तर शिअर स्ट्रेस ऑफ अ रेक्टँग्युलर जी येणार आहे ही पॅराबोलिक पाथ येणार आहे. बेसिकली असं जी येतो ह्याचं शिअर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम आहे. A simply supported beam of span L and uniformly rigidity EI carries a central load point W and total uniformly distributed load W throughout the span. The maximum deflection is given. इथे त्यांनी दोन लोडला कंबाईन करून दिलेला आहे. इथं आपल्याला डिफ्लेक्शन विचारलेलं आहे. डिफ्लेक्शन काढण्यासाठी आपण 4 मेथड्स बघितलं होतं. एक होतं मोमेंट एरिया मेथड, एक होतं डबल इंटिग्रेशन मेथड, एक होतं क्लास्टिक-लॅनोस मेथड, एक होतं सुपरपोजिशन थिअरम. तर इथं आपण डायरेक्ट मेथड आणि सुपरपोजिशन मेथड वापरून काढणार आहे. डायरेक्ट मेथडनं आपल्याला दोन सिंगल ह्याचं माहीत आहे आणि त्याला आपण सुपरपोजिशन करून इथं जी दिलेलं आहे ती बघणार आहे. तर इथं काय दिलं आहे, ए सिम्पली सपोर्टेड बीम ऑफ स्पॅन एल आणि युनिफॉर्मली फ्लेक्झर रिजिडिटी EI कॅरीज ए सेंट्रल लोड पॉईंट W. हे झालं सेंट्रल लोड पॉईंट W आणि युनिफॉर्मली हे झालं पहिला बीम. दुसरा बीम झाला ही युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड दिलेला आहे कम्प्लिटली. तर मॅक्सिमम डिफ्लेक्शन विचारलेलं आहे. तर आपल्याला ह्याचं डिफ्लेक्शन माहीत आहे. सिम्पली सपोर्टेड बीम विथ सेंट्रल पॉईंट लोडचं डिफ्लेक्शन आहे. इथं आपण W घेतलेलं आहे तर आपण इथं Wचं वापरू, P नको. W L क्यूब अपॉन 48 EI आणि ह्याचं येणार आहे 5WL⁴ अपॉन 384 EI. जेव्हा आपण बेसिकली ह्यांचं ॲडिशन करेल तेव्हा आपल्याला हा चारीपैकी एक ऑप्शन मॅच होऊन जाईल. तर ह्याचा ॲन्सर काय येतो, म्हणजे ह्याचा ॲन्सर येतो D 13WL³ अपॉन 384 EI. हे तुम्ही ॲडिशन करून बघू शकता. पुढचा आहे बीम्स SFD and BMD आर शोन इन अ फिगर. करस्पॉन्डिंग लोड डायग्राम विल बी. आपल्याला एका बीमचा SFD आणि BMD त्यांनी दाखवलेला आहे. तर त्याचा लोडिंग डायग्राम काय असणार आहे हे आपल्याला बघायचं आहे. हे आपलं SFD स्ट्रेट लाईन आहे. SFD स्ट्रेट लाईनसाठी आपण एक कंडिशन बघितला होता की कॅन्टिलिव्हर बीम होता आणि साईडला एक मुवमेंट M इंट्रोड्यूस झालेला होता. पण या केसमध्ये इथं त्यांनी सिम्पली सपोर्टेड बीमचं कंडिशन दिलेलं आहे. तर तुम्ही हे बघू शकता. BMDवरून जर आपण बघितलं तर आपल्याला काय माहीत होतं की ह्या साईडला तर एक मुवमेंट असणारच आहे. इथं आपण ह्याला सिम्पली सपोर्टेडमध्ये कन्वर्ट केलं तर याचा आन्सर काय असू शकतो, इकडून बी एक मुवमेंट लागल्यानंतर आणि इकडून बी सेम मुवमेंट, म्हणजे इथं बेसिकली कपल ॲक्ट होत आहे. तर ती असं SFD आणि BMD येऊ शकतो. आपण ह्याचं जर SFD रिॲक्शन काढायचं ट्राय केला तर रिॲक्शन काढल्यानंतर इथं जी काय आहे तर रिॲक्शन 0 येतो आणि इथं बी रिॲक्शन 0 येतो. मग इथं दोन्ही साईडला रिॲक्शन 0 असल्यामुळं जे SFD आहे ती 0च येऊन जातो आणि आपल्याला बेंडिंग मुवमेंट काढायचं आहे. तर बेंडिंग मुवमेंट काय असणार आहे, इथं लेफ्ट साईडला असणार आहे. लेफ्ट साईडला अँटी क्लॉकवाईज 10 आहे, मग ही नेगेटिव्हमध्ये 10 येतो आणि पूर्ण बीममध्ये काहीच नाही, मग ही कॉन्स्टंट राहतो 10 आणि इथं क्लॉकवाईज पॉझिटिव्ह आहे, मग ही 10 प्लस क्लॉकवाईज 10 ही असं होऊन जातं आणि ही जी आहे ही नेगेटिव्हमध्ये आलेलं असणार आहे. तर आपला आन्सर जे आहे ही बरोबर आहे. पुढचा आपण शेवटचा MCQ असणार आहे आणि इथं आपलं जे काही सॉम आहे ती कंप्लीट झालेलं आहे. अजून प्रॅक्टिस सेशन जर सगळे सब्जेक्ट सिलेबस कंप्लीट झाल्यानंतर टाइम भेटला तर आपण प्रॅक्टिस सेशन पण घेऊ. द बेंडिंग मुवमेंट डायग्राम ऑफ ए बीम शोन. तर ह्याचं आपल्याला बेंडिंग मुवमेंट विचारलेलं आहे. तर ही बघून तुम्ही सांगू शकता. ह्याचं बेंडिंग मुवमेंट जे आहे ती हे येणार आहे. तुम्ही पाहिजे तर तुम्ही बघू शकता. इथं W इथं एखादं तुम्ही व्हॅल्यू अज्युम करा आणि तुम्ही सॉल्व्ह करा. जी प्रॉब्लेम आहे ही प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करा. इथं एखादा व्हॅल्यू ठेवा. समजा Wला तुम्ही 10, Lला तुम्ही इथं 5 मीटर 6 मीटर घ्या. मग इथं L/2 आहे तर ही 3 मीटर आणि ही 3 मीटर होऊन जातो.
आपण जर ही व्हॅल्यूज ठेवल्या तर आपल्याला जी काही बेंडिंग मोमेंट आहे ती असंच येईल, काही गॅरंटी नाही. कारण ओव्हरहँग बीम आहे, ओव्हरहँग बीम मध्ये 3 कंडिशन दिलेलं आहे. ती ह्याच्यावर डिपेंड करतो की एल आपण जेवढं ठेवलंय त्याच्यावर डिपेंड करतो. जर आपला एल थोडाफार कमी जास्त झाला तर ह्याचं बेंडिंग मोमेंट जे आहे ते असं बी येऊ शकतो, म्हणजे बिलो द लाईन येऊ शकतो. आता ह्याचं जे आन्सर आहे ह्याचा आन्सर जसं टच झालेला आहे. जर आपलं लेंथ आपण अजून चेंज केला तर हे असं सुद्धा येऊ शकतो. हे पॉईंट आपलं लेक्चरच्या टायमाला राहिलेला होता, तर मी इथे तुम्हाला सांगितलेलं आहे. तर ह्याचे कंडिशन्स तुम्ही एकदा चेक करून घ्या. इथं आपलं सॉमचं लेक्चर संपलेलं आहे. पुढच्या दिवशीपासून आपलं RCC किंवा स्टील चालू होईल. थँक्यू.